आजपासून 12वीची बोर्डाची परीक्षा वेगवेगळ्या विद्याशाखांचे 15 लाख विद्यार्थी देणार परीक्षा। प्रशासनासमोर कॉपीमुक्त परीक्षेचं आव्हान। मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुखांची कन्या वैभवीची सुद्धा 12वीची परीक्षा। वडिलांच्या हत्येचं दुःख बाजूला सारून परीक्षेसाठी सज्ज। सरपंच संतोष देशमुखांची हत्या करून पळणाऱ्या आरोपींचं सीसीटीव्ही फुटेज समोर। हत्येच्या नंतर संध्याकाळी धाराशिवच्या वाशीमध्ये गाडी सोडून पळाले 6 आरोपी। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक। स्थगिती देण्यात येणाऱ्या योजना आणि लाडकी बहीण योजनेच्या विषयी चर्चा होण्याची शक्यता। सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ देण्यासाठी केंद्राचा नकार। 15 दिवसांसाठी मुदतवाढ दिल्याचं वृत्त निराधार। सोयाबीन खरेदीला नव्यानं मुदतवाढ नसल्यामुळे पणन विभागाचं स्पष्टीकरण। दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपकडून प्रवेश वर्मा यांचं नाव आघाडीवर। भाजप आणि संघाकडून नावावरती शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती। अभूतपूर्व गर्दीमुळे संपूर्ण प्रयागराज कुंभमेळा परिसरामध्ये वाहनांना प्रवेश बंदी। ममता कुलकर्णीनं दिला किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा।